कश्मीरा, कश्मीरा, कश्मीरा. राम राम. हॅलो, नमस्कार, स्वागतम. आधीच्या इंट्रोवरून तुमच्या लक्षात आलं असेलच ना की आज आपण कशाबद्दल बोलणार आहे ते. खूप जणांचे प्रश्न असतात की इतक्या लांबून ग्रहांचे आपल्यावर खरंच परिणाम होतात का हो? आपल्याला जे नाव दिलेलं आहे त्या नावाचा आपल्यावर परिणाम होतो का हो? तर हो, आणि त्याचं सायंटिफिक कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे. आधीच्या इंट्रोवरून तुमच्या लक्षात आलेलं असेलच की आज आपण कशावर बोलणार आहोत. तर ते हेच आहे की आपल्याला नावाने हाक मारली जाते. जसं आपण बघितलं, कश्मीरा, कश्मीरा, कश्मीरा कुठेही असले तरी मी वळून बघते, हो की नाही? आपल्या आजूबाजूचे लोक सुद्धा वळून बघत नाहीयेत. याचाच अर्थ असा की आपल्याला जे नाव ठेवलेलं आहे, म्हणजे नावं ठेवतात तसं नाही बरं का, आपल्याला जे नाव दिलेलं आहे ते नाव आपल्यावर परिणाम करतं. आता ते कसं, याचं सायंटिफिक प्रूव्ह केलेलं एक तुम्हाला उदाहरण मी आज देणार आहे. ते असं की तुम्ही सगळ्यांनी हे ऐकलेलं असेल की नावात काय आहे. आणि मी जर तुम्हाला विचारलं ना की नावात काय आहे असं कोण बरं म्हणालं असेल, तर तुम्ही सगळे पटापट कमेंट कराल, विल्यम शेक्सपियर. पण तुम्हाला माहिती का, या वाक्याच्या खाली नाव कोणाचं लिहिलेलं असतं? त्यांचंच ना. त्याशिवाय कळलं का आपल्याला की हे वाक्य कोणी म्हटलंय ते? आणि जर आपण विल्यम शेक्सपियर यांचंच उदाहरण घेऊया, चला. विल्यम शेक्सपियर याचं जर काउंट केलं तर टोटल येते 5, आणि 5 हा बुधाचा अंक आहे. त्यामुळे ते जे बोलतात, त्यांच्या बुद्धीनुसार जे विचार करतात ते व्हायरल होतात. त्याच्या मागे लॉजिक असतं, कारण असतं, किंवा त्यांच्या बोलण्याला काहीतरी अर्थ असतो. म्हणजे उनकी बात में कुछ बात होती, असं आपण म्हणू शकतो. तर ते 5 असल्यामुळे त्यांचं म्हणणं आज लोकांपर्यंत पोहोचतंय. ते जर 5 नसतं तर कदाचित ते पोहोचलं नसतं. आता यामागे सायंटिफिक कारण काय आहे ते तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला मसारू इमोटो माहिती आहेत का? जापनीज सायंटिस्ट आहे. त्यांनी असा शोध लावलेला होता की पाण्यावरती आपण जे काही बोलतो किंवा आजूबाजूला जे काही वातावरण असतं त्याचा परिणाम होतो. आता हे प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी काय केलं की एक प्रयोग केला. प्रयोगात नेमकं काय केलं की वेगळे 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 असे काही ग्लासेस ठेवले. ठीक आहे, त्या ग्लासमध्ये पाणी भरून ठेवलेलं होतं. आणि पाणी भरून ठेवल्यावरती एका ग्लासला ते म्हणाले, तू खूप क्यूट आहे, तू खूप छान आहेस, आणि खूप असे प्रेमाचे शब्द, आय लव्ह यू वगैरे असे म्हटलेले. एका ग्लासमधल्या पाण्याला, आय हेट यू, मला तू अजिबात आवडत नाहीस, खूप वाईट आहेस तू, असे काही वाक्य त्या पाण्याशी बोलले. काही ठिकाणी खूप रागामध्ये बोलले. आणि काही ठिकाणी त्यांनी असं नाही की फक्त बोलणं झालं बरं का, काही ग्लासेसमध्ये त्यांनी ही सगळी वाक्य लिहून त्या ग्लासवर चिकटून ठेवलेली होती. म्हणजे काय, त्या ग्लासावरती जी वाक्य रचना केलेली आहे त्याचा परिणाम त्याच्यावर होतोय का काय, हे बघायचं होतं त्यांना. आणि हे सगळं प्रूव्ह करण्यासाठी किंवा संशोधन करण्यासाठी त्यांनी काय केलं की ह्या सगळ्या पाण्याचे छोटे छोटे क्रिस्टल्स केले. कसे? फ्रीज केलं, त्याचा बर्फ केला, आणि तो बर्फ त्यांनी मायक्रोस्कोप खाली ठेवला. मायक्रोस्कोप खाली ठेवल्यानंतर त्या प्रत्येक पाण्याची, त्या बर्फाच्या तुकड्याची वेगवेगळी संरचना आली. ती संरचना तुम्हाला इथे मी सगळी दाखवणार आहे, तुम्हाला कळेल. म्हणजे बघा, ज्या पाण्याबद्दल त्यांनी खूप पॉझिटिव्ह आणि छान बोललेलं होतं त्याच्यामध्ये एक लय आली होती, असे छान फुलांसारखे आकार आलेले होते. त्यामुळे ती म्हणजे बघायला सुद्धा खूप असं प्लेझंट वाटत होतं. ते क्रिस्टल्स ज्याला चांगल्या गोष्टी बोलल्या गेल्या. पण ज्या पाण्यावरती त्यांनी रागाने किंवा नकारात्मक अशी वाक्य बोललेली होती किंवा लिहून ठेवलेली होती, त्याचे चित्र तुम्हाला दाखवते. हे बघा, हे ज्याच्यामध्ये कुठलंही एक लय नाही, ज्याच्यामध्ये खूप डिस्टर्बन्स आहे, खूप बघितल्यावर आपल्यालाच खूप डिस्ट्रॅक्शन वाटेल किंवा नाही आवडणार आपल्याला, अशी रचना दिसते. आता मला सांगा की जर त्या पाण्यावर आजूबाजूच्या वातावरणात जे लिहून ठेवलंय, जे तुम्ही बोललेलं आहात,
ज्या पद्धतीने त्याच्याबरोबर संवाद साधत आहे, या सगळ्याचा परिणाम होत असेल तर मग तुमच्यावर परिणाम होणार नाही का? का म्हणजे काय विचारताय? अहो मला सांगा, माणसाच्या शरीरात किती टक्के पाणी असतं? 65 ते 70% पाणी. मग एवढ्या या पाण्यावरती परिणाम होणार नाही आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा? म्हणून तर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला जर चिडून काहीतरी बोललं, सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याशी सणक जाते डोक्यात. का? कारण तुमच्या मेंदूमध्ये 70 ते 80% पाणी आहे. पण सगळ्यात जास्त पाण्याचा इफेक्ट तुमच्या इमोशन्सवर होतो. लगेच आपण रिॲक्ट करतो. तुम्ही छान प्रेमाने एखादं फूल दिलं, तुम्ही लाजता, आय लव्ह यू, ते सगळं होतं. एखाद्याने तुम्हाला दिली समीकरणे, तुम्ही लगेच रिप्लाय, ते रिॲक्शन असते आपली. मग हे समोरचा माणूस ज्या व्हायब्रेशननी तुम्हाला ते शब्द वापरतोय, त्याचा लगेच तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या मेंदूमध्ये असलेल्या त्या पाण्यावर परिणाम होतो आणि तुम्ही लगेच त्याच्यावरती रिॲक्ट करता. म्हणून म्हणतात की नेम इज अ पॉवर. कारण तुम्हाला तुमच्या आयुष्यात सगळ्यात जास्त, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत सगळ्यात जास्त तुमच्या आजूबाजूला काय येते किंवा तुमच्या कानावर काय येते? तुमचं नाव. सगळ्यात जास्त तुमच्या नावाने तुम्हाला बोलवलं जातं. तुम्ही नसला तरी तुमच्या नावाचा उल्लेख केला जातो. त्यामुळे तुमचं नाव हे तुमच्यासाठी तितकं महत्त्वाचं आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? त्या नावाला आपल्या जन्मतारखेबरोबर पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्समध्ये आणायचं आहे. यालाच नेम करेक्शन असं म्हणतात. मग ते सगळेच करतात. म्हणून तर मोठमोठे सेलिब्रिटीज नेम करेक्शन करतात. अजय देवगण आहे, कार्तिक आर्यन आहे, तृप्ती डिमरी, हे सगळे तर आहेच. पण अनुभवाने सांगू का, मी गेली 15 ते 16 वर्ष ऑन स्क्रीन इंडस्ट्रीमध्ये काम करते. त्याच्या आधी लहानपणापासून मी थिएटर वगैरे बरंच केलेलं आहे. पण मला फायदा किंवा आपल्या ह्याच्यामध्ये प्रकाश झोतात, थोडंसं नेम फेम मागच्या या 5-6 वर्षात जास्त मिळत गेलं. कारण मी माझं नेम करेक्शन माझ्या डेट ऑफ बर्थनुसार करून घेतलेलं आहे. जे असं पण मला फरक पडतोय ते तुम्हालाही फरक पडणारच ना. त्यामुळे नेम करेक्शन इज द पॉवर. ते तुमच्या वाढदिवसाच्या तारखेबरोबर मॅच होत आहे की नाही होत आहे. नसेल होत तर ते आपल्याला करून घ्यावं लागेल. म्हणजे तुमच्या प्रवासाचा सक्सेसचा मार्ग खूप छान आणि सोपा होईल. आणि एवढ्या सगळ्या काय म्हणायचं त्याला प्रूव्हन मी तुम्हाला अगदी संशोधनाबरोबर सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे आता तुम्ही विश्वास ठेवणारच. सो अशी असते नावाची ताकद, पॉवर ऑफ युअर नेम. तुम्हाला सुद्धा तुमच्या वाढदिवसाच्या तारखेनुसार न्यूमरॉलॉजीमध्ये काही बदल करायचे असतील किंवा जाणून घ्यायचे असतील तर कमेंट करा. आम्ही इथे गुगल फॉर्म पण टाकणार आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्ही डिटेल्स भरू शकता. आणि आपलं हे गपशप वर्ल्ड असं कंटिन्यू चालू राहण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून आपल्या सतत गप्पांचा हा प्रवास चालू राहील. तोपर्यंत थँक्यू.